वा विठ्ठला बळीराजाला सुखी अन समाधानी ठेव, राज्यावरील संकट दूर कर, सर्वांनाच सन्मार्गाने जगण्याची सद्बुद्धी दे, असं साकडं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री विठ्ठल चरणी घातलं. आषाढी शुद्ध एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक तसंच मानाचे वारकरी कैलास दामू उगले, कल्पना कैलास उगले यांच्या समवेत केली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं मुख्यमंत्र्यांच्या सत्काराप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, गृहराज्यमंत्री पंकज भोयर, अमृता फडणवीस, आमदार समाधान आवताडे, आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार बाबासाहेब देशमुख, आमदार रणजित सिंह मोहिते पाटील, आमदार संजय सावकारे, आमदार देवेंद्र कोठे, आमदार अभिजित पाटील, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्यासह समितीचे सर्व सदस्य आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की वारीची परंपरा सातत्यानं वाढत आहे आणि यावर्षी तर वारीनं एक नवीन विक्रम केलेला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात वारकरी या वारीमध्ये चालत पांडुरंगाच्या दर्शनासाठी या ठिकाणी आले. ज्या दिंड्या आहेत त्यांच्यासोबत तर वारकरी आलेच, परंतु पायीसुद्धा मोठ्या प्रमाणात वारकरी आले. विशेषतः या वारकऱ्यांमध्ये तरुणांची संख्या मोठी आहे. शासन आणि प्रशासनानं वारकऱ्यांना चांगल्या सुविधा दिल्या आहेत. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनानं चांगलं जर्मन हँगर तयार केल्यानं वारकऱ्यांसाठी चांगली व्यवस्था झाली, असंही त्यांनी स्पष्ट केलं. ही आपली वारीची परंपरा शेकडो वर्षापासनं कुठल्याही गोष्टीची तमा न बाळगता सातत्याने सुरू आहे. मुघली राजवटीमध्ये अनेक अत्याचार होत असताना ही परंपरा थांबली नाही. इंग्रजांच्या काळात देखील ती थांबली नाही. किंबहुना ही परंपरा सातत्याने वाढताना आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि यावर्षी तर वारीने एक नवीन विक्रम या ठिकाणी केलेला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात वारकरी या वारीमध्ये चालत पांडुरंगाच्या दर्शनाकरता या ठिकाणी आले. ज्या दिंड्या आहेत त्या तर आल्याच, पण त्यांच्यासोबत अनेक वारकरी हे स्वयंप्रेरणेने त्या ठिकाणी चालताना आपल्याला पाहायला मिळाले. त्यामुळे मला असं वाटतं की हे एक नवीन अशा प्रकारची, खूप चांगल्या अशा प्रकारची ही बाब आपल्याला पाहायला मिळाली. आणि विशेषतः मला याचा आनंद आहे की या सर्व वारकऱ्यांमध्ये आमचे तरुण आणि युवा हे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाले. आणि मला याही गोष्टीचा आनंद आहे की शासनाने ज्या काही व्यवस्था यावेळी केल्या, दरवर्षी आपण चांगल्याच व्यवस्था करतो, प्रत्येक वर्षी अधिक चांगलं करण्याचा प्रयत्न करतो. यावेळी आमच्या पालकमंत्र्यांच्या नेतृत्वात प्रशासनाने चांगले जर्मन हँगर्स तयार केले. त्यामुळे पावसाची चिंता न करता चांगल्या प्रकारे थांबण्याची व्यवस्था त्या ठिकाणी झाली. प्रारंभी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी प्रास्ताविक केलं. शासकीय महापूजेचे मानाचे वारकरी नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील कैलास उगले आणि कल्पना उगले या वारकरी दाम्पत्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते महापूजेनंतर यथोचित सन्मान करण्यात आला. तसंच एस टी महामंडळाकडून त्यांना मोफत वर्षभर एस टी पास मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते वितरित करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पायी स्वच्छता आणि सामाजिक विषयांवर प्रबोधन करणाऱ्या दिंड्यांचा श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कारानं सन्मान करण्यात आला. प्रथम क्रमांक श्री संत रोहिदास दिंडी क्रमांक 13, जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा. द्वितीय क्रमांक बाळकृष्ण बुवा वारकरी दिंडी क्रमांक 19, श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा. तृतीय क्रमांक गुरु बाळासाहेब आजरेकर दिंडी क्रमांक 23, श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा.